राजकीय पाठबळ घेऊन वर्चस्व निर्माण करणाऱ्या रिपाईचे जिल्हाध्यक्ष तसंच रिपाईचा चेहरा असणाऱ्या प्रकाश लोंढे, त्यांचा मुलगा दीपक लोंढे आणि साथीदारांवर अखेर मकोका कारवाई लावण्यात आली। सातपूर गोळीबार प्रकरणामध्ये पोलिसांनी प्रकाश लोंढे, दीपक लोंढे यांना अटक केल्यानंतर तपासाचा ससेमिरा त्यांच्या मागे लागला। प्रकाश लोंढेच्या कार्यालयामध्ये सापडलेल्या भुयारामुळे लोंढेंच्या कारकिर्दीतील भुयारात पोलीस शिरले आणि आतापर्यंत केलेल्या सगळ्याच, त्यात दहशत माजवणं, व्यावसायिकांना धमकावणं, खंडणी वसूल करणं, या सगळ्याच गुन्ह्यांचा तपास पोलिसांनी कसून केला आणि अजूनही तपास सुरू आहे। प्रकाश लोंढे आणि दीपक लोंढे पोलिसांच्या ताब्यात आहेत, पण भूषण लोंढे अजूनही फरार आहे। सर, पीएल गँगवरती आपण मोका अंतर्गत आता कारवाई केलेली आहे। यापुढे कशी पूर्ण ही कारवाई सुरू राहील? पीएल गँग विरुद्ध जो गुन्हा दाखल होता सातपूर पोलीस ठाणे येथे, खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा, या गुन्ह्यामध्ये मोकाची कलम ॲड करण्यात आलेली आहे। या गुन्ह्याच्या तपासामध्ये निष्पन्न झालं की पीएल गँगवर आतापर्यंत पीएल गँग प्लस त्याचे सभासद एकूण 20 गुन्हे दाखल आहेत आजपर्यंत। आणि या 20 गुन्ह्यामध्ये खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, दहशत पसरवणे, जमिनी बळकावणे असे विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत। या गुन्ह्याला मोकाचे कलम ॲड करून मोकांतर्गत आता तपास सुरू करण्यात आलेला आहे। या गुन्ह्यामध्ये आतापर्यंत 13 जणांना अटक करण्यात आलेली आहे, 4 जण फरार आहेत आणि इतरही आरोपींची वाढ होऊ शकते। यामध्ये सर्व आरोपींची प्रॉपर्टी, त्यांनी आतापर्यंत केलेल्या गुन्ह्यामध्ये बळकावलेली प्रॉपर्टी, याचा देखील तपास होत आहे आणि कसोशीने तपासून सर्व आरोपीला अटक केली जाईल आणि स्ट्रॉंग चार्जशीट यामध्ये कोर्टामध्ये दाखल केला जाईल। सर, संघटित गुन्हेगारीने म्हणजे काय काय त्यांच्यावरती आतापर्यंतचे गुन्हे आहेत आणि संघटित गुन्हेगारी म्हणजे त्यांनी काय काय केले, खंडणी वसूल करणे किंवा काय प्रकार केले ते? जवळपास मागील 10 वर्षापासून सलग या गँगच्या विरोधात गुन्हे आहेत। त्याच्यामध्ये मर्डर सारखे प्रकार आहेत, खंडणी गोळा करण्याचा प्रकार आहे, त्याचबरोबर जमिनी बळकावणे असा प्रकार आहे, फायरिंग करणे, खुनाचा प्रयत्न करणे, असे विविध आर्थिक त्यांनी फायद्यासाठी गुन्हे केलेले आहेत। ते मागच्या 10 वर्षापासून ॲक्टिव्ह असलेल्या गँगवरती मोकाची कलम ॲड करून मोकांतर्गत कारवाईच्यामध्ये होत आहे। सर, त्यांच्या अनधिकृत कामांवरती पण हातोडा हा आपण घातलेला होता आणि आता यापुढे देखील कशा प्रकारे ही कारवाई सुरू जाईल, यामुळे खरं तर गुन्हेगारी नियंत्रित होण्यास देखील मदत होणार आहे नाशिकची। या तसेच इतर आरोपी जे आर्थिक खंडणी गोळा करतात, त्यांच्या प्रॉपर्टीची चौकशी सुरू आहे। महानगरपालिकेच्या संपर्कात राहून त्यांच्या मालमत्तांवरती, घर, जागा जिथे त्यांनी अनधिकृत बांधकाम केले असतील अशा ठिकाणी महानगरपालिकेच्या समन्वयाने कारवाई सुरू आहे आणि यापुढे देखील कारवाई सुरू राहील। सर, नाशिक पोलिसांची ही क्लीनअप मोहीम अजूनही सुरू आहे, इतर काही आपल्या रडारवर आहेत का? कशा पद्धतीने अजून कारवाई करू शकणार? यामध्ये जे सर्वच अशा प्रकारचे गुन्हेगार आहेत ज्यांचा लोकांना त्रास आहे, सर्वांवर कारवाई सुरू आहे आणि सुरू राहील। सर, भूषणचा कसा शोध सुरू आहे? किती पथके मागावर आहेत त्याच्यावर? क्राईम ब्रँचची पथकं तसेच लोकल पोलीस स्टेशनची पथकं, सर्वच पथक सर्व अँगलनी या गुन्ह्यातील सर्वच फरार आरोपींचा शोध घेत आहे। नाशिकच्या राजकारणामध्ये आणि गुन्हेगारी विश्वात नाव कमावलेल्या प्रकाश लोंढेमुळे रिपाई पक्षापुढे अडचणी निर्माण झाल्यात का? मकोका कारवाईमुळे रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले आणि पक्ष काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। संविधान न्यूज, नाशिक।